मला संतांच्या दर्शनानं माझं भाग्य उदयाला आलं. मग आपलंही भाग्य उदयाला येईल महाराज. त्यासाठी संतांच्या संगतीत यावं लागल, तेव्हा त्यांचं त्या ठिकाणी दर्शन. काय होईल महाराज? चिंता दूर त्या ठिकाणी जाईल. आज जर विचारलं, प्रत्येकाकडे जर पाहिलं तर कुणाची ना कुणाची त्या ठिकाणी कसली ना कसली चिंता असेल. मी काय खाईल, माझी मुलं काय खातील, माझे नातवंड काय खातील, ही प्रत्येकाच्या मागे चिंता आहे. मी सकाळी त्या ठिकाणी बोललो, सजीव देहाला चिंता जाळते बाबा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सजीव देहाला चिंता जाळत असते, निर्जीव देहाला. म्हणून चिंता करत बसू नका. ऐकतात ना तुम्ही? चिंता करू नका. जे प्रारब्धात आहे ते होणारच आहे. काय करा? चिंतन करा. आणि चिंतनामध्ये आपला काळ घालवा. त्याचं नामस्मरण चिंतन करा. महाराज काय होईल महाराज? त्याने एकदा का आपण या गोष्टी केल्या तर जगद्गुरु तुकोबाऱ्यांसारखं आपलंही भाग्य उदयाला येईल आणि आपल्याही जीवनातून चिंता दूर होतील. ज्यांना त्याचा अनुग्रह झाला त्यांनी आपलं जीवन संसाराकरिता व्यतीत नाही केलं, आपलं जीवन परमार्थाकरिता व्यतीत केलं. त्यासाठी या गायकी परिवाराकडे जर पाहिलं, एक दिवसाचा सप्ताह करणं सोपं आहे, पण 4-4, 5-5 दिवस अन्नदानाच्या स्वरूपाने एवढी सर्व मदत करत आहेत आणि एवढा सुंदर सोहळा करता. एकदा टाळी एकदा जोरदार वाजवली. त्यांचं भाग्य उदयाला आलं. स्वामींचं त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ झाला. ऐकतात ना तुम्ही? आणि त्यांचं भाग्य उदयाला आलं. महाराज संतांच्या दर्शनाने परमात्म्याचा लाभ होतोय. भाग्य उदयाला आलं हे नक्की ठीक आहे. जीवनातली चिंता निवारण झाली हे नक्की खरं आहे. पण देवापर्यंत जाता येईल का आम्हाला संतांच्या संगतीनं? तर माऊली ज्ञानोबा सांगतात, संतांची संगती मनोमार्गगती आणि आकळावा श्रीपती येणे. देवाला आकळवण्याची ताकद संतांच्या संगतीत आहे. महाराज येईल ना देवापर्यंत जाता? देव कृपा करील का महाराज? संतांच्या संगतीत जर आपण आला तर देव कृपा करील. एक ना एक दिवस आपल्याला भेट देईल. दिली होती का? त्यासाठी कितीतरी उदाहरण आहेत. कितीतरी उदाहरणं तुम्हाला आम्हाला सांगता येतील. पण एक वारकरी संप्रदायातलं एक उदाहरण सांगून त्या ठिकाणी सेवेच्या निरोपाच्या दिशेने जातो. संतांच्या संगतीत जर आलात, त्या ठिकाणी संत जनाबाई महाराजांचं जर उदाहरण पाहिलं, आधी करून संत महात्म्यांचे जरी उदाहरण पाहिली, एका वेश्येच्या पोटी जन्माला आलेली कान्होपात्रा, आपली आई वेश्या आहे पण संतांच्या संगतीत गेली, देवापर्यंत जाता आलं बाबा. आणि आता जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर पहिलं दर्शन कान्होपात्रेचं आहे आणि मग देवाचं आहे. त्याचं उत्तर फक्त संतांची संगत आहे. म्हणून जीवन जगत असताना संगत खूप महत्वाची. माझ्या तरुण मित्राकरिता एवढं वाक्य देतो, जीवन जगत असताना बाबा पंगत चुकली, वाक्य खूप महत्वाचं आहे. पंगत चुकली तर एक वेळचं आपल्याला अन्न मिळायचं नाही, पण जीवनात संगत चुकली तर अख्खा आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार. म्हणून संगतच करायची असेल तर संतांची संगत करा. वेश्येची मुलगी असून सुद्धा त्या ठिकाणी देवापर्यंत जाता आलं, त्याचं उत्तर फक्त संतांची संगत. महाराज तुम्ही जर कधी पाहिलं तर त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तिमत्व, ज्यांना पाय नाही, ज्यांना हात नाही, ते असणारे कुर्मदास महाराज, आदरणीय वारकरी संप्रदायातलं गोड वैभव आणि गुरुस्थानी असणारे आमचे मिसाळ महाराजांनी त्या ठिकाणी कर्जुल्यामध्ये सांगितलेलं उदाहरण आहे. आमचे बाबा असतील जी 4-5 वर्षापूर्वी कर्जुल्यावरूनही त्या ठिकाणी सदग्रस्त मंडळी आलेली. त्या ठिकाणी देवानं पाय दिले नाही कुर्मदासांना, देवाने हात नाही दिले बरं का आई कुर्मदासांना. जसं आपल्या त्या ठिकाणी सप्ताह 4-5 दिवसाचा सप्ताह आहे ना बाबा, तसा गावामध्ये सप्ताह चालू झाला आणि आपल्या आईला आवाज दिला कुर्मदासांनी, आई मला मंदिरामध्ये घेऊन जा ना गाई. जगाच्या पाठीवर कोण करील मायबापाशिवाय एवढं. त्या आईनं उचलावं आणि कुर्मदासांना त्या ठिकाणी मंदिरामध्ये घेऊन यावं. महाराज पायी नसणारे कुर्मदास, हात नसणारे कुर्मदास, पहिला दिवस झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 7 दिवसाचा सप्ताह पार पडला. आई दररोज उचलायची मंदिरामध्ये घेऊन जायची, तिथून उचलायची परत घरी घेऊन जायची. कोण करील? आपल्या बरोबर चालणारा एखादा असू दे, पैसे देऊन सुद्धा लोक सांभाळायची नाही अशी. ती आई उचलायची आणि दररोज मंदिरामध्ये घेऊन जायची. बाबा 7 दिवसाचा सप्ताह पार पडला आणि 8व्या दिवशी
गोंदवले महाराजांचं कीर्तन झालं, ते बाबांच्या मुखातून वाक्य निघालं, ऐका, आपल्या गावातला सप्ताह पार पडलाय, कोणा वारकऱ्याला जर पंढरपूरला यायचं असेल तर आज आपल्या गावातून दिंडी निघते म्हणे, सर्वांनी त्या दिंडीमध्ये सहभागी होऊन आज आपल्याला पंढरपूरच्या दिशेने जायचं, सर्वांनी सहभागी व्हा, असा शब्द वारकऱ्यांच्या कानावरती पडला आणि प्रत्येक वारकऱ्याने हातामध्ये पताका घेतली आणि त्या दिंडीमध्ये सहभागी झाले. संतांच्या संगतीने परमात्म्याचा लाभ होतो का, एवढा शब्द सांगतोय मी महाराज. पण ज्याला हात आहे ज्याला पाय त्याचाच तो जगाचा मालक आहे, यात असं कसं म्हणता येईल. मग आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रत्येक वारकऱ्याने हातामध्ये त्या ठिकाणी पताका घेतली, पंढरपूरच्या दिशेने निघाले बाबा. आणि एका खांबाला पाठ देऊन बसणारे कुर्मदासांनी एका वारकऱ्याकडे पाहिलं, डोळे भरून आले, मनात विचार केला, देवानं जर मला पाय आणि हात दिले असते ना, मी आज यांच्या बरोबर चालत पंढरपूरला गेलो असतो. देवानं नाही दिले पाय, देवानं हात नाही दिले. मग डोळे भरून आले, एका वारकऱ्याला जवळ बोलवलं, सांगितलं, बाबा मला येता येईल का तुमच्या बरोबर पंढरपूरला. त्या वारकऱ्याने दिलेलं उत्तर आहे, कुर्मदासा, देवानं जर तुला पाय आणि हात दिले असते तर तुला येता आलं असतं पंढरपूरला, पण आता कसा येशील. त्याने तुला हात नाही दिले आणि पाय नाही दिले, आता कसा येशील. डोळे भरून आले कुर्मदासांचे. वारकरी मंडळी त्या ठिकाणी जय घोषामध्ये पुढे निघाले आणि त्या कुर्मदासाने विचार केला, देवानं मला पाय नाही दिले आणि हात नाही दिले म्हणून काय झालं आई. दिंडी पुढे चालायची आणि कुर्मदास लोटांगण घेत घेत त्या दिंडीच्या माघारून चालायचे. संध्याकाळची वेळ, दिंडी त्या ठिकाणी ठेप्यावरती थांबली, सगळ्यांना भोजन मिळालं. आणि त्या क्षणाला जर विचार केला तर कुर्मदास अर्ध्या रस्त्यावर असायचे. मनामध्ये विचार करायचे, माझ्या बरोबर निघालेले वारकरी आता त्या ठिकाणी त्यांनी भोजन केलं असेल, विश्रांती करीता झोपले असतील, पण मी जर या जागेवरती विश्रांती केली तर मला त्यांच्या बरोबर पंढरपूर पर्यंत पोहोचता यायचं नाही. मग रात्रीचाही लोटांगण त्या ठिकाणी घेत कुर्मदास रस्त्याच्या कडेने जायचे. सकाळी काकड्याकरिता वारकरी मंडळी उठून उभे बसले, बसल्याबरोबर काकडा चालू झाला का कुर्मदास त्या दिंडीमध्ये हजर असायचे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, अंगात रक्त त्या ठिकाणी चालू झालं, खडे टोचायचे, काटे टोचायचे, रक्ताबंबाळ शरीर झालं आणि 1 दिवसावर पंढरपूर आलं. सकाळची वेळ आहे आणि त्या कुर्मदास त्या दिंडीमध्ये सकाळच्या वेळेला हजर झाले. वारकऱ्यांनी जय घोष केला आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले. 1 दिवसावर पंढरपूर राहिलं होतं आणि त्या क्षणाला त्या कुर्मदासाच्या अंगातून रक्तस्राव होऊ लागला, रक्ताबंबाळ शरीर झालं. आणि अशा वेळेला त्या कुर्मदासाने एका वारकऱ्याला जवळ बोलवलं, ऐका बाबा. आणि एका वारकऱ्याला जवळ बोलवून कुर्मदासाचे शब्द आहेत, बाबा एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आता तुमच्यापर्यंत इथपर्यंत तुमच्या सोबत आलो, तुमच्यापर्यंत आता तुमच्या सोबत इथपर्यंत आलो, पण अंगातून त्या ठिकाणी रक्त चालू झाले, कंठामध्ये प्राण आलाय. मला वाटत नाही मी तुमच्या बरोबर आता पंढरपूर पर्यंत येईल, पण एवढा उपकार करा ना, माझा निरोप एवढा देवापर्यंत तुम्ही सांगाल का. एका वारकऱ्याला सांगितलं, डोळे भरून आले. एका झाडाच्या त्या ठिकाणी घोडाच्या आपलं डोकं टेकवलं, रक्ताबंबाळ झालेलं शरीर आहे, मुखातून नामस्मरण चालू आहे. त्याला भेटण्याची आस आहे पण जाता येत नाही, आता करायचं काय. त्याच वारकरी पंढरपूरमध्ये पोचला आणि जगाच्या मालकासमोर गेला आणि त्या कुर्मदासांचं गाऱ्हाणं देवापर्यंत सांगितलं. देवा आमच्या बरोबर आला होता, अखंड नामस्मरण करतोय, तू त्याला पाय नाही दिले देवा, तू त्याला हात नाही दिले, पण अखंड तुझं नामस्मरण चालू आहे, तुला भेटण्याची इच्छा आहे. त्यांनी तुझ्यापर्यंत तू येऊ शकत नाही, रक्ताबंबाळ शरीर झाले, पण तुला भेटण्याची इच्छा आहे. त्यानं ना एवढा निरोप फक्त तुझ्यापर्यंत द्यायला सांगितलाय देवा, तेवढा निरोप तुझ्यापर्यंत घेऊन आलोय. जगाच्या मालकानं विटेवरती उभा असणारा जगाच्या मालकाने शब्द ऐकले. गजबजलेलं पंढरपूर होतं, वारकऱ्यांची मांदी आली पंढरपूरमध्ये आली होती, पण जगाचा मालक विटेवरून खाली उतरला आणि त्या कुर्मदासाकरिता कुर्मदासाच्या जवळ गेला.
पाहिलं एका झाडाच्या खोडाशी आपलं डोकं टेकून कुर्मदास मुखातून त्याचं नामस्मरण चालू आहे. रक्ताभंबळ शरीर झालं, जगाचा मालक जवळ गेला आणि हात लावला. कुर्मदासा, मुखातून वाक्य निघाल्याबरोबर जगाचा मालक खाली बसताना कुर्मदासाने डोळे उघडले. पहिला शब्द होता, देवा मला वाटलं माझ्यासाठी आता नाही यायचा तो. देवा मला वाटलं माझ्यासाठी नाही यायचा. जगाचा मालक खाली बसला आणि कुर्मदासाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि पहिला प्रश्न केला, कुर्मदासा तुझ्या बरोबरचे वारकरी पंढरपूरमध्ये पोचलेत, तुला पाय नाही दिले ना, तुला हात नाही दिले ना, तुला पाय देऊ का? तुझी अर्धवट वारी राहिली, वारी पूर्ण करण्याकरिता पाय देऊ का? असा कुर्मदासाचा जगाच्या मालकाचा शब्द आहे. तुला त्या कुर्मदासांचे डोळे भरून आले आणि कुर्मदासांनी दिलेलं उत्तर आहे, देवा बरं झालं तुम्हाला पाय नाही दिले. देवा बरं झालं तुम्हाला पाय नाही दिले. जर पाय दिले असते तर मी वारकऱ्यांबरोबर चालत पंढरपूरला आलो असतो. पण आज तुम्हाला पाय नाही दिले. आज वारकरी पंढरपूरमध्ये आणि तू माझ्यासाठी इथं आलाय आणि तुझ्या मांडीवर मला मरण येत आहे. यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं आहे? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर काय होतं महाराज? एका कुर्मदासाचा शेवटचा श्वास जगाच्या मालकाच्या मांडीवर गेला. म्हणून महाराज सांगतात, संत दर्शनी हालला पद्मनाभ जोडीला. त्याच्या चरणापर्यंत जाता येईल, पण संताच्या संगतीत तुम्ही आम्ही जसा येताय, अन्नदानाच्या रूपाने जसं आपण त्या ठिकाणी दान करतायत, जे मिळेल ते त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. नाही त्या ठिकाणी पैशा स्वरूपात मदत देता आलं, पण इथून उचललेली पंतरवळी सुद्धा ते एक दानच आहे. म्हणून महाराज सांगतात, काय केलं पाहिजे? संताच्या संगतीत आलं पाहिजे. महाराज करील का त्या ठिकाणी स्वामी आम्हाला भेट देतील का? जगाचा मालक आमच्यावर कृपा करील का? करील महाराज. पण त्यासाठी एकदा प्रेमाने हात उंच करून मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. विठोबा